मी या सगळ्या जातीपातीच्या बाबत शिवजयंतीनंतर बोलू 20 तारखेला। याबाबत मी प्रेस घेणार। भुजबळ आणि आरक्षण यावर काय बोलायचे ते हे ठरविले। सगळ्या समाजाला विनंती करतोय, माझ्या हित नेत्यांकडे बोलण्याकडे लक्ष देऊ नका। आता निवडणूक आहे, धर्म आणि जातीची लढाई पाहतो, हक्काची लढाई मागे राहते। जेणेकरून एका ताटात जेवणारे लोक ताट हिसकावू लागले आहेत। कापसाचे कांद्याचे भाव पडले, कापूस विकावा की नाही असे शेतकरी फोन करतात। बांगलाने बंदी लावली म्हणून संत्रा पडून आहे, याचा मी निषेध करतो। शेतमालाचे भाव पडले, त्याच्याकडे कुणीही लक्ष देऊ नये। या सगळ्या बाबतीत मी 20 तारखेला पत्रकार परिषद घेऊन बोलेल। समाजात वाईट होऊ नये या विचाराचा मी आहे। दोन समाजात वाद होईल असं कधी बच्चू कडू बोलणार नाही। शिवजयंतीनंतर आम्हीही पत्रकार परिषद घेतोय। 18 पगड जातींना घेऊन शिवाजी महाराजांनी राज्य केलं। नवीन निर्णय घ्यायची आमची ताकद नाही, समाज आम्हाला ताकद देईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ। याबाबत 20 तारखेला पत्रकार परिषद घेऊन सांगतो। ऑन गोळीबार, बंदूक देशासाठी काढा, स्वतःसाठी नाही, स्वहितासाठी नाही। स्वतःला गोळी मारून घ्या। शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी गोळी मारली असती तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं। राणेंची जशी भाषा आहे, जशी ठाकरे भाषा, तशी ठाकरेंची भाषा होती। त्यांना गांभीर्याने नाही घेतलं पाहिजे। मला असं वाटतं, मी या सगळ्या जातीपातीच्या ह्याच्यामध्ये मी स्पष्ट केलेलं आहे का मी 19 तारखेनंतर म्हणजे शिवजयंतीनंतर या सगळ्या संदर्भात आपण बोलू। कारण आता हे सगळे या सगळ्या वादाच्या भोवऱ्यात मला काही पडायचं नाही आणि आखरी महाराष्ट्र हा एकत्र राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून त्या संदर्भात काय बोलायचं काय नाही बोलायचं मला वाटतं आम्ही ठरवलेलं आहे। आणि 19 तारखेनंतर या सगळ्या वक्तव्याबाबतीत असेल, आरक्षणाच्या बाबतीत असेल, आपण बोलू। मला वाटतं मी सगळ्या समाजाला विनंती करतोय का मी असेल, अधिक कोणी नेते असेल, त्यांच्या वक्तव्याकडे जाऊ नका। प्रत्यक्षात काय घडतं आणि आपण किती चांगलं राहू शकतो याकडेच लक्ष दिलं पाहिजे। कारण आता निवडणुका आहे आणि निवडणुकीच्या मध्ये धर्माधर्मामधली लढाई आपण या देशामध्ये पाहिली, जाती जातीमधली लढाई आपण या देशामध्ये पाहतो आणि खरी हक्काची लढाई मागं पडतं। तर मला वाटतं समाजानं राजकीय लोकांवर किती विश्वास ठेवला पाहिजे हे निश्चित केलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही आम्ही एका ताटात जेवणारे समाज बांधव उद्या आमचं ताटच हिसकून जाईल याच्याकडे त्यांनी बारकाईने लक्ष घेणं गरजेचं आहे। दुसरीकडे एक आमदार जो आहे तो गोळीबार करतोय, अशा महत्त्वाच्या घटना घडतायत। गृहमंत्रालय आता सोयाबीनचे भाव पडले, कांद्याचे प्रश्न अंगावर आहे, कापसाले फक्त 6,000 5,000 रुपये भाव आहे। म्हणजे रोज आम्हाला फोन येतो शेतकऱ्याचे, बच्चे भाऊ कापूस विकाव का नाही विकाव, साधा जेवढा खर्च निघाला त्याचे अर्धे पैसे पण निघाले नाही। कांदा उत्पादक शेतकरी तुम्ही पाहताय काय हाल, म्हणजे कशा पद्धती कांदा निर्यात बंदी केली म्हणून बांगलानं संत्रा घेणं बंद केलं। दुहेरी तलवार आमच्या अंगावर शेतकऱ्यावर चालली। संत्रा उत्पादक शेतकरी मेला, कांदा उत्पादक शेतकरी मेला। सरकारचं या सगळ्या लक्षाकडे पाहिजे तेवढं लक्ष नाही, त्याचं मी निषेधही करतो। कारण शेतकरी जगला तरच देश जगू शकतं, तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू दे, शेतकरी या देशाचा कणा आहे आणि त्यासाठी जे काही करता येईल, ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं आम्ही करू। आपण जर बघितलं तर काल